नमस्कार, मी गौरव शिलार, युवा महाराष्ट्र लाईव्ह वृत्तवाहिनीमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण पुणे येथील जमीन घोटाळा जो झाला आहे त्यामध्ये पार्थ पवार यांचं सुद्धा नाव होतं आणि आहे त्या बाबतीत आपण आज चर्चा करणार आहोत. पुणे येथील कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरणी मोठी घडामोड आता समोर आली आहे. महसूल सचिव विकास खारगे यांच्या समितीने आपला सविस्तर अहवाल महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. या अहवालात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. या व्यवहार प्रक्रियेत अनियमितता करणाऱ्या 2 वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची शिफारस करण्यात आली आहे. म्हणजे घोटाळा दाबण्यासाठी अधिकाऱ्यांचा बळी दिला जात आहे हे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या जमीन व्यवहारामध्ये नियमाचं उल्लंघन झाल्याच्या तक्रारीनंतर राज्य सरकारने महसूल सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती. चौकशी समितीने पार्थ पवार यांना या प्रकरणात अभय दिला आहे. जमिनीच्या खरेदी विक्री प्रक्रियेत त्यांच्यावर ठेवण्यात आलेले ठपके पुराव्याअभावी टिकू शकले नसल्याचे समजते. हा व्यवहार मार्गी लावण्यासाठी आणि आवश्यक परवानग्या देण्यासाठी मदत करणाऱ्या 2 शासकीय अधिकाऱ्यांनी अधिकाराचा गैरवापर केल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्याची शिफारस समितीने दिली आहे. या अहवालामुळे पार्थ पवार यांच्यावर आरोपांचे मूलक दूर झाल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे आगामी राज्यसभा उमेदवारीसाठी पार्थ पवार यांच्या नावाचा विचार सुरू असतानाच या अहवालाने त्यांच्या उमेदवारीचा अर्ज मोकळा केल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. तर दुसरीकडे या प्रकरणावरून विरोधकांच्या भूमिकेकडे लोकांचे लक्ष लागून आहे.